दिल्या त्यांच्या वडिलांच्या खरं तर स्मरणार्थ 2 ट्रॉफ्या, जेवणाची सुविधा, टीव्ही आणि अनेक साऱ्या खरं तर अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आम्ही या 5व्या सीझनमध्ये अंतकणामध्ये ठेवणार आहोत. आपण एक या ठिकाणी बर्थडे जो आहे तो सेलिब्रेशन करणार आहोत, कारण दादांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणजेच भास्कर दादा चिकनकर यांचा वाढदिवस आज आपण साजरी केला. रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सह्याद्रीची उंची लाभो अशी आपण प्रार्थना करूयात. आई जगदंबे चरणी, आई एकविरा चरणी खरं तर आपण हेही साखळ घालूयात की आई एकविरा त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि आई गावदेवीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या शिरावरती राहू दे आणि डोक्यावरचं जे मायेचा हात आहे ते मायेचा हात आम्हा गोरगरिबांवरती भास्करदादा चिकनकर यांचं खरं तर यांच्यावरती राहावं, त्यासाठी आपण प्रार्थना व्यक्त करूया. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रमेशजी सुकऱ्या मात्रे यांचं आगमन, जोरदार टाळ्याने आपण दादांचं स्वागत करू. एक असा व्यक्ती ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे समाजाचं समाधान असं आणि समाजाचं समाधान करत असताना फक्त दान हे नेतृत्व ज्यांचं राहिलं, असंच रमेशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलं. त्यांचे सुपुत्र त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, कारण वडिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवून जेव्हा एखादा मुलगा पुढे जातो तेव्हा वडिलांच्या विचारांचं आचरण तो करून ते आचरणात आणतो आणि आचरणात जेव्हा आणल्यानंतर आपण समाजाच्या हितासाठी वडिलांच्या दिशेने ते मार्गक्रमण करतो. त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी